आपण ही ताजी दृश्य पाहतोय। शरद पवार हे सहयोग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते दाखल झाले। काही वेळापूर्वी रोहित पवार, राजेंद्र पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। शरद पवार हे सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। सांत्वनपर भेट घेतली जाते। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। मोहसिन, काही वेळातच शरद पवार इथे दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी रोहित पवार आणि राजेंद्र पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। मोहसिन यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये। मात्र रोहित पवार आता सुनेत्रा पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। रोहित पवार आणि राजेंद्र पवार हे सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटीतल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। काही वेळात शरद पवार सुद्धा तिथे पोहोचतील। आता ते त्यांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत आणि आता सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटीतल्या घराच्या दिशेनं ते निघालेले आहेत। काही वेळातच ते तिथे पोहोचतील, सांत्वनपर भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची जवळपास आठवड्याभरानं आता चर्चा होणार आहे। मधल्या काळात ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। जरीही सांत्वनपर भेट असली तरीसुद्धा यामध्ये काही राजकीय चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहसिन, शरद पवार निघालेले आहेत, किती वेळात साधारण पोहोचतील? नक्कीच विनोद सर, गोविंद बाग येथून सहयोग निवासस्थानी म्हणजे सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार यांचा ताफा निघालेला आहे। अवघे 10 मिनिटात शरद पवार हे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते सुनेत्रा पवार यांची भेट घेतील। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी रोहित पवार असतील किंवा अन्य नेते ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांनी देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। आता शरद पवार देखील त्या ठिकाणी निघालेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून सगळी ही चर्चा सुरू होती की शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट कधी होणार। काल देखील ह्या सगळ्याबाबत चर्चा सुरू होत्या। मात्र आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे असं म्हटलेलं होतं आणि त्या जर आल्या तर मी आनंदाने आशीर्वाद देईल असं देखील म्हणाले होते। त्यामुळे साहजिक सकाळपासून ही एक गोष्ट स्पष्ट झाली होती की आज सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार शरद पवार हे आता सहयोगच्या दिशेने निघालेले आहे। ते यावेळी सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांची भेट घेऊन सांत्वनपर ही भेट असणार असल्याची माहिती मिळते। यापूर्वीच रोहित पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळे या बैठकीत सांत्वनपर ही भेट असली तरीही गेल्या 2-4 दिवसांपासून म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतल्यापासून अनेक चर्चा सुरू आहे आणि या चर्चा सुरू असतानाच राजकीय चर्चा या सगळ्यांमध्ये काही होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची चर्चा असेल किंवा वेगवेगळी चर्चा असेल, असं असतानाच आता ही भेट होत आहे। त्यामुळे या भेटीत नेमकं काय काय होतं, काय चर्चा होतात ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मोहसिन, अजून एक मुद्दा असा आहे की शरद पवार तिथं पोहोचतायत आणि काही वेळापूर्वी रोहित पवार आणि राजेंद्र पवार हे सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्या पक्षातल्या काही नेत्यांची तिथे उपस्थिती आहे का? असतील तर कोणते नेते तिथे उपस्थित आहेत? आपण बघतोय रोहित पवार आधीच त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची मिलिंद नार्वेकर यांनी देखील भेट घेतलेली आहे। सकाळपासून वेगवेगळे नेते सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत। आता शरद पवार स्वतः हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी म्हणजे सांत्वनपर ही भेट असणार असल्याची माहिती मिळते। आपण बघितलं तर यापूर्वी देखील शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद पहिल्यांदा या अपघातानंतर घेतली होती त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बाबत मला कोणतीही माहिती नाही किंवा त्यांना याबाबत काहीही सांगण्यात आलं नव्हतं। त्यामुळे शरद पवार सुनेत्रा पवारांच्या या सगळ्या भूमिकेवर किंवा नाराज असल्याच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं आणि असं असतानाच आता शरद पवार हे स्वतः सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी चालल्याचं पाहायला मिळत आहेत। आपण पवार कुटुंबियांचा सगळा इतिहास जर बघितला तर यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत, मग अजित पवार आणि शरद पवार यांची जेव्हा 2 पक्षांची अजित पवारांनी भाजपात म्हणजे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल, त्या सगळ्या घटनांनंतर पवार कुटुंबांमध्ये 2 गटबाजी झाल्याची अनेकदा चर्चा झाली। मात्र पुढे राजकारण आणि पवार कुटुंबीय हे वेगळं असल्याचं प्रत्येक वेळी या पवार कुटुंबियांकडून दाखवण्यात आलं। आता ज्या सगळ्या गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, या चर्चा सुरू असतानाच आता आज सकाळी जय पवार
पार्थ पवार, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बहीण विजया पाटील यांची बैठक होणे, त्यानंतर शरद पवार हे आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी चालले. त्यामुळे पुन्हा एकदा हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो की पवार कुटुंबीय हे एकत्रच आहे. अजित पवार होते त्यावेळेस देखील आणि अजित पवार गेल्यानंतर देखील ही पवार कुटुंबीय एकत्रच आहे, हा एक संदेश देण्याचा कुठेतरी हा प्रयत्न देखील असू शकतो. यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्याबाबत आता ह्या सगळ्या भेटीमध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत दोन राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा असली तरी, एकत्र येण्याची चर्चा असली तरी अजित पवार यांच्या निधनानंतर किंवा अपघातानंतर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबियामध्ये कुठेतरी दुरी निर्माण झाल्याची जी चर्चा सुरू होती, या चर्चेला कुठेतरी आता पूर्णविराम या भेटीनंतर मिळणार आहे. आणि या भेटीत त्यांचं काय काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये शरद पवार हे आता सहयोग निवासस्थानी पोहोचतील आणि त्यानंतर ते सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. मोहसिन, अजून एक मुद्दा असा आहे की जरी पवार कुटुंब अशा प्रसंगात एकत्र असल्याचा संदेश या भेटीतून जाणार असला तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे विशेषतः 2-3 दिवसांपूर्वी शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांची जी उत्तरं होती त्यावरनं स्पष्ट दिसत होतं की शरद पवार हे झालेल्या राजकीय घडामोडींमुळे काहीसे नाराज आहेत, व्यथित आहेत आणि त्यानंतर आता ही भेट घडते आहे. आता वादावर पडदा पडला असं म्हणायचं का? त्या दृष्टीनं गेल्या 2-3 दिवसात काही हालचाली झाल्यात का? नक्कीच आता हे एक प्रकारे तो संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याची राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण म्हणजे कालपासून आपण ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत, अचानक दिल्लीचा दौरा रद्द करून शरद पवार हे बारामतीला येतात. त्यानंतर आज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद मिळालं, म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचं बोलतात. त्यानंतर तासाभराने त्यांची पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत बैठक होते आणि त्या बैठकीचं व्हिज्युअल देखील समोर येतं. आणि त्यानंतर आता शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जात आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये राजकारणाचे घडामोडी घडत असतील किंवा राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या असल्या तरी पवार कुटुंबीय एकत्र आहे. आणि अशा ज्या पद्धतीने आम्ही सुखमध्ये एकत्र असतो, दुःखात देखील एकत्र आहे. आणि अजित पवार यांच्या गेल्यानंतर कुठेही पवार कुटुंबियामध्ये कोणतीही तुटफट झालेली नाहीये किंवा वेगळं पण कुठेही आलेलं नाही, हे संदेश देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. आणि त्या दृष्टीने ही सगळी पावले उचलली जात असल्याचं सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे शरद पवार हे सुनेत्रा पवार यांची भेट घेणार, त्या ठिकाणी रोहित पवार देखील असणार आहे, सोबतच पार्थ पवार असणार आहे, जय पवार असणार. आणि या सगळ्या भेटीनंतर त्यांची काही वेगळी आणखी त्या ठिकाणी बैठक होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी या सगळ्या गेल्या 2-4 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या पवार कुटुंबियांबद्दल, त्या सगळ्या चर्चांना कुठेतरी आता विराम मिळणार आहे हे मात्र यातून स्पष्ट दिसत आहे. अगदी मोहसिन, आमच्यासोबत असाच रहा. आपल्यासोबत अभय देशपांडे राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत. अभय सर, आपण या सगळ्या घडामोडी पाहतोय. शरद पवार सुरुवातीला नाराजीचा त्यांचा सूर दिसत होता, पण गेल्या 2-3 दिवसात कदाचित पडद्यामागून काही घडामोडी घडल्या असतील, काही संवाद या पवार कुटुंबियादरम्यान झाले असतील आणि त्याचा परिपाक असा झाला आहे की शरद पवार आता सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी, सहयोग सोसायटीतल्या निवासस्थानी चाललेले आहेत. शरद पवारांची आत्तापर्यंतची कार्यपद्धती पाहता हे अपेक्षित होतं की यापेक्षा काही वेगळी भूमिका शरद पवार घेऊ शकले असते? नाही, असं आहे की मध्यंतरीच्या 2-3 दिवसात निश्चितपणे काही कटुता निर्माण झाली होती की ज्या पद्धतीने शपथविधी झाला आणि विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात उलटसुलट वक्तव्य दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून येत होती. त्यामुळे पवार कुटुंबामध्येच कुठेतरी संवाद आहे आणि त्यावरून मग मृत्यूचंही राजकारण होत आहे अशा पद्धतीचा टीकाही होत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की ती कटुता कमी करण्याचा आणि जे काही गैरसमज झाले असतील ते बाजूला करण्याचा या निमित्ताने प्रयत्न होतोय. अर्थात याच्यावरून लगेच काय आपल्याला विलिनीकरणाचा जो प्रस्ताव जो होता असं सांगितलं जातं, आता तो कुठल्या बाजूने आला होता याच्या संदर्भात वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. परंतु जर ती चर्चा सुरू असेल तर ती पुढच्या काळामध्ये परत सुरू होणार का या संदर्भात आता लगेच भाष्य करणं थोडं घाईचं होईल. परंतु ही कटुता जर दूर झाली तर निश्चितपणे त्या दिशेने पुढे भविष्यात पावलं पडू शकतात. परंतु आज तरी निश्चितपणे कौटुंबिक पातळीवर तरी किमान कटुता राहू नये या दृष्टीने मला वाटतं प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत आणि स्वतः शरद पवार यांनीच या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे. विनोद, धन्यवाद अभय सर दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की शरद पवार हे आता सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी
रवाना झालेले आहेत. काही वेळातच ते सहयोग सोसायटी या सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी दाखल होतील. तिथे त्यांची ते सांत्वनपर भेट घेतील आणि गेल्या 2 ते 3 दिवसात विशेषतः शरद पवारांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर आणि आपली भावना स्पष्ट केल्यानंतर ही भेट होते. त्यामुळे या भेटीला अतिशय महत्त्व आहे.